नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 8 मेटॅलर्जी. आणि मेटॅलर्जी या लेसनमध्ये आज आपण पाहणार आहोत मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. सो आपण लास्ट व्हिडिओमध्ये मेटॅलर्जी म्हणजे काय हे पाहायला स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये जे फर्स्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स आहे त्यामधलाच हा बी पार्ट आहे. याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल म्हणजे लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा वापर करून कशाप्रकारे गँग आणि कॉन्सन्ट्रेटेड ओर्स सेपरेट केले जातात याच्या दोन मेथड्स आपण पाहिल्या होत्या. एक तर होतं विल्फ्ले टेबल मेथड आणि दुसरं होतं हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. आणि आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. नसतील पाहिले तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सायन्स 1ची प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंतचे सगळे लेसन्स त्याचबरोबर या लेसनचे आधीचे व्हिडिओज पण पाहायला मिळतील. सो आय होप की तुम्हाला हे सगळे व्हिडिओज आवडत असतील. जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या पुढचे जेव्हा व्हिडिओज मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. सो आज आपण पाहणार आहोत मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, म्हणजेच की मॅग्नेटच्या सहाय्याने कॉन्सन्ट्रेटेड ओर्स आणि गँग कशा पद्धतीने सेपरेट केलं जातं. सो व्हॉट इज गँग? गँग इज नथिंग बट इम्प्युरिटीज विच आर प्रेझेंट इन दी ओर्स ऑफ द मेटल्स. ओके, सो दिस मेथड रिक्वायर्स ॲन इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन. आता मॅग्नेटिक मेथडने जर आपण काहीतरी करतो आहे तर त्यासाठी मॅग्नेट किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन याची आवश्यकता अर्थातच असणार आहे. सो सिम्पल आहे, दिस मेथड रिक्वायर्स ॲन इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन. सो त्या मशीनचं नेमकं वर्किंग कसं आहे किंवा त्या मशीनचं नेमकं कन्स्ट्रक्शन कसं आहे ते आपल्याला आता पाहायचं आहे. सो द मेन पार्ट्स ऑफ दिस मशीन आर टू टाईप्स ऑफ आयरन रोलर्स अँड द कन्वेयर बेल्ट मूव्हिंग कंटिन्युअसली अराउंड देम. आता इथे जर आपण पाहिलं या डायग्राममध्ये तर कन्वेयर बेल्ट म्हणजे काय, असं या ठिकाणी एक बेल्ट आहे. ओके, आणि मॅग्नेटिक रोलर्स आहेत, त्याचबरोबर आयरन रोलर्स म्हणजेच मॅग्नेटिक रोलर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ओके, हे दोन कसे आयरन रोलर्स आहेत. त्याच्यानंतर हे एकमेकांभोवती सतत फिरत असतात. आता याच्यामध्ये नॉन मॅग्नेटिक पण काही आहेत आणि काही मॅग्नेटिक पण आहेत. सो वन ऑफ द रोलर इज नॉन मॅग्नेटिक. आता या ठिकाणी दोन रोलर आहेत, त्यापैकी एक जो आहे ज्याचं की आपल्याला नाव या ठिकाणी दिलेलं आहे नॉन मॅग्नेटिक रोलर, आणि दुसरा जो आहे तर तो हा जो आहे हा मॅग्नेटिक रोलर आहे. आता नॉन मॅग्नेटिक का आहे तर तुम्हाला माहिती असेल जे मॅग्नेटिक असतात त्याच्याकडेच आयरन पार्टिकल्स अट्रॅक्ट होतात, जे नॉन मॅग्नेटिक असतात त्याच्याकडे आयरन पार्टिकल्स अट्रॅक्ट होतील का तर नाही होणार. सो ते इथे अट्रॅक्ट न होता असे पुढे जात राहावेत यासाठी या ठिकाणी नॉन मॅग्नेटिक रोलर लावलेला आहे. ओके, सो वाईल द अदर इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक, आणि दुसरा जो आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे द कन्वेयर बेल्ट मूव्हिंग अराउंड द रोलर इज नॉन मॅग्नेटिक अँड मेड अप ऑफ लेदर ऑर ब्रास. आणि जो कन्वेयर बेल्ट आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय हा नॉन मॅग्नेटिक आहे. आता हा नॉन मॅग्नेटिकच असायला पाहिजे का तर या ठिकाणी जे गँग पार्टिकल्स किंवा जे ओर येणार आहे तर ते जर या कन्वेयर बेल्ट जर मॅग्नेटिक असेल तर कन्वेयर बेल्टला चिटकतील. सो ते त्याला चिटकू नयेत आणि त्याच्यातून पुढे ते पास व्हावेत यासाठी ते कसं आहे नॉन मॅग्नेटिक आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे द पावडर ओर इज पोवर्ड ऑन द कन्वेयर बेल्ट नियर द नॉन मॅग्नेटिक रोलर. आणि जे पावडर ओर आहे जे की याच्यामधून टाकलं जातं आहे आणि ते कुठे टाकलं जातं आहे ज्या ठिकाणी नॉन मॅग्नेटिक रोलर आहे त्या ठिकाणी ते टाकलं जातं आहे. आणि अर्थातच ते नॉन मॅग्नेटिकडे अट्रॅक्ट नाही होणार, रिपल्शन होणार. सो ते त्याच्यामुळे रिपल्शन झाल्यामुळे ते पुढे पुढे जात राहते. आणि जर पहिलाच रोलर जर आपण मॅग्नेटिक ठेवला असता तर जे आयरन पार्टिकल्स आहेत किंवा जे अट्रॅक्ट होणारे पार्टिकल्स आहेत तर ते या ठिकाणी चिटकून बसले असते. ओके, याच भागावर चिटकून बसले असते. त्याच्यामुळे पहिला जो आहे तर तो नॉन मॅग्नेटिक रोलर आहे. नेक्स्ट, टू कलेक्टर वेसल्स आर प्लेस्ड बिलो द मॅग्नेटिक रोलर. आता या मॅग्नेटिक रोलरच्या जर खाली आपण पाहिलं तर दोन वेसल्स या ठिकाणी आहेत. हे आहे एक वेसल आणि हे आहे एक वेसल. याच्यामधून आपल्याला पावडर ओर आणि गँग सेपरेट करायचे. सो द पार्टिकल्स of the non-magnetic part in the ore are not attracted towards the magnetic roller. So ore मध्ये जे पार्टिकल्स आहेत, the particles of the non-magnetic part in the ore मधले जे non-magnetic पार्टिकल्स आहेत किंवा ओरमध्ये असणारे जे नॉन मॅग्नेटिक घटक आहेत तर ते काय मॅग्नेटकडे अट्रॅक्ट नाही होणार. नॉन मॅग्नेट आहेत तर ते मॅग्नेटकडे कशाला अट्रॅक्ट होतील, नाही होणार. सो त्याच्यामुळे काय होणार, ते खाली खाली जात राहणार, म्हणजे त्या कन्वेअर बेल्टवरून ते खाली जाणार. नेक्स्ट, सो देअरफॉर दे आर कॅरीड फर्दर अलॉंग द बेल्ट. आणि त्याच्यामुळेच ते नॉन मॅग्नेटिक असल्यामुळेच
ओरमध्ये जे पार्टिकल आहेत ते नॉन मॅग्नेटिक असल्यामुळे तिथे चिटकून न राहता पुढे पुढे जात राहणार आहेत. अँड फॉल इन द कलेक्टर वेसल, आणि कलेक्टर वेसलवरती या वेसलमध्ये जे नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स आहेत तर ते कलेक्ट होणार आहेत. ओके, त्याच्यानंतर ॲट द सेम टाईम आणि त्याचवेळी द पार्टिकल्स ऑफ द मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स ऑफ द ओर, आणि ओरमध्ये जे मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स आहेत, आता ओर म्हणजे काय, त्याच्यामध्ये मिनरल्स असणार आहेत, मेटल असणार आहे, सगळं असणार आहे. सो मग त्याच्यामधूनच आपल्याला मेटल सेपरेट करायचं आहे, जे इतर पार्टिकल्स आहेत ते सेपरेट करायचे आहे. सो मग त्यासाठी आपण काय करतो आहे, जे ओरमधले जे नॉन मॅग्नेटिक आहेत तर ते अट्रॅक्ट नाही होत आहेत, ते सेपरेट होत आहेत दुसऱ्या एका वेसलमध्ये. आता जे मॅग्नेटिक पार्टिकल्स आहेत, मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स ऑफ द ओर स्टिक टू द मॅग्नेटिक रोलर. हे कसं आहे, नॉन मॅग्नेटिक आहे, पण हे कसं आहे, मॅग्नेटिक आहे. मग ते जेव्हा इथून येणार तेव्हा इथे हा मॅग्नेटिक रोलर असल्यामुळे त्या ठिकाणी एकदम चिटकून पण नाही बसणार. का तर मॅग्नेटच्या मध्ये आणि या पार्टिकल्सच्या मध्ये हा कन्व्हेअर बेल्ट आहे जो की लेदरनी बनला आहे, आणि लेदर मॅग्नेटला अट्रॅक्ट करत नाही. ओके, सो ते एकदम चिटकून पण नाही बसणार, पण याच्यासोबत ते चालणार. ओके, म्हणजे अट्रॅक्शन असणार पण खूप लो अट्रॅक्शन असणार, कारण त्या दोघांच्या मध्ये कन्व्हेअर बेल्ट आहे. सो ते जे मॅग्नेटिक पार्टिकल्स आहेत ते अशा दिशेने येतील, म्हणजे या चाकाला ते सोडणार नाहीत पण ते चिटकणार पण नाहीत, तर अशा दिशेने ते येणार आणि दुसऱ्या मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्सच्या वेसलमध्ये ते जाऊन कलेक्ट होणार. अशा पद्धतीने मॅग्नेटिक मटेरियल आणि नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स आपण वेगवेगळे केलेले आहेत. So in this way, the magnetic and non-magnetic ingredients in the ore can be separated depending on their magnetic nature. So आता याच्यामध्ये पण आता ही मेथड आपण कशासाठी वापरू शकणार की ज्या ओरमध्ये मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक मटेरियल असतील, पार्टिकल असतील, त्यासाठीच आपण वापरू शकणार. तसंच जर आपण विल्फ्ले टेबल मेथड पाहिली किंवा हायड्रोलिक सेपरेशन मेथड पाहिली तर ते पण ज्या ठिकाणी गँगचं वजन कमी आहे आणि कॉन्सन्ट्रेटेड ओर्सचं वजन जास्त आहे त्याच ह्याच्यामध्ये वापरू शकणार. म्हणजे प्रत्येक जी सेपरेशन मेथड आहे तिच्या नेचरवरती आधारित सेपरेशन मेथड्स वेगवेगळ्या आहेत. सो नेक्स्ट आहे फॉर एक्झाम्पल कॅसिटराइट इज अ टीन ओर. टीन तुम्हाला माहिती आहे, टीनचं जे ओर असतं तर त्याचं नाव आहे कॅसिटराइट. सो इट कंटेन्स मेनली द नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट स्टॅनिक ऑक्साईड SnO2 जसं की मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, आणि मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट फेरस टंगस्टन FeWO4 जो की त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. दीज आर सेपरेटेड बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक मेथड. ओके, सो टीनचं जे ओर आहे तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक पार्टिकल्स पण प्रेझेंट असतात, नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स पण प्रेझेंट असतात. नॉन मॅग्नेटिक आहे स्टॅनिक ऑक्साईड, मॅग्नेटिक आहे फेरस टंगस्टन. सो हे दोघांना पण सेपरेट करण्यासाठी या ठिकाणी मॅग्नेटिक सेपरेशन मेथडचा वापर केला जातो. अँड विथ दी हेल्प ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन आपण ते दोन्ही पण मॅग्नेटिक पार्टिकल्स नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स सेपरेट करू शकतो. ओके, सो अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे आता मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, आणि आय होप की खूप इझी आणि तुम्हाला समजलं असेल. आता यानंतर आपण पाहतोय थर्ड आहे फ्लोटेशन मेथड. फ्लोटेशन मेथड खूप इंटरेस्टिंग आहे, नेमकं काय आहे आपण बघूया. सो द फ्लोटेशन मेथड इज बेस्ड ऑन द टू अपोजिट प्रॉपर्टीज. एक तर आहे हायड्रोफिलिक आणि दुसरा आहे हायड्रोफोबिक. हायड्रोफिलिक म्हणजे काय की जे पाण्याचे लवर आहेत, म्हणजे ज्यांना पाणी आवडतं किंवा जे पाण्यामुळे वेट होतात असे. आणि हायड्रोफोबिक म्हणजे काय, जे की पाण्याचं हेटर आहेत, पाण्याचे दुश्मन आहेत, ते पाण्यामध्ये नाही राहू शकत असेवाले. ओके, सो हायड्रोफिलिक म्हणजे वॉटर लवर आणि हायड्रोफोबिक म्हणजे वॉटर हेटर, असं आपण असं लक्षात ठेवू शकतो. सो नेक्स्ट आहे ऑफ द पार्टिकल्स, म्हणजे हे दोन अपोजिट प्रॉपर्टीज आहेत. एक तर हायड्रोफिलिक म्हणजे जे की वॉटर लवर आहेत, आणि हायड्रोफोबिक म्हणजे जे की वॉटर हेटर आहेत, वॉटरचे दुश्मन आहेत. ओके, थोडक्यात. सो here the particles of the metal sulfides due to their hydrophobic property get weighted mainly with oil. मग आता मेटल सल्फाइड्समध्ये जे पार्टिकल्स असतात तर त्यामधले काही पार्टिकल्स असे आहेत की जे पाण्याचे हेटर आहेत, दॅट दोज आर हायड्रोफोबिक, आणि हायड्रोफोबिक प्रॉपर्टीमुळे ते पाण्यामध्ये राहणार का नाही. मग ते कशामुळे वेट होणार, ऑइलमुळे. ओके, आता आपण याचं स्ट्रक्चर पाहणार आहोत की ऑइल आणि अजून काय काय असतं तर त्याच्यामधून तुम्हाला ते समजेलच. सो वाईल ड्यू टू द हायड्रोफिलिक प्रॉपर्टी द गँग पार्टिकल्स गेट वेटेड विथ वॉटर. आत्ताच आपण पाहिलं की मेटल सल्फाइड्समधले जे पार्टिकल असतात तर ते हायड्रोफोबिक आहेत, म्हणजे याचा अर्थ ते पाण्याचे दुश्मन आहेत आणि त्याच्यामुळे ते पाण्यामुळे वेट न होता ऑइलमुळे वेट होत आहेत. ओके, म्हणजे ऑइलमध्ये जात आहेत ते. आणि दुसरं आहे की त्याच्यामध्ये जे गँग पार्टिकल्स आहेत मेटल सल्फाइडमधले तर ते कसे आहेत, हायड्रोफिलिक आहे, वॉटर लवर आहेत, आणि त्याच्यामुळे ते पाण्यामध्ये वेट होत आहेत, म्हणजेच पाण्याने भिजत आहेत. सो बाय यूजिंग दीज प्रॉपर्टीज, आणि हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक या दोन अपोजिट प्रॉपर्टीजचा वापर करून सर्टन ओर्स आर कॉन्सन्ट्रेटेड बाय फ्लोटेशन मेथड. आणि काही अशा प्रकारचे ओर्स हे फ्लोटेशन मेथडनी सेपरेट केले जातात. म्हणजे असे काही मेटल्स आहेत की ज्याच्यामध्ये हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक
पार्टिकल्स आहेत तर ते सेपरेट करण्यासाठी आपण फ्रोथ फ्लोटेशन मेथडचा वापर करू शकतो. आता नेमकं फ्रोथ फ्लोटेशन मेथड आहे काय, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्याचं वर्किंग काय आहे ते आपण बघूया. सो या ठिकाणी तुम्हाला त्याची डायग्राम बघायला मिळते. आधी आपण हे वाचणार आहोत आणि हे वाचत वाचतच आपण याचं एक्सप्लेनेशन पण बघणार आहोत. सो इन दिस मेथड, या मेथडमध्ये द फाईनली ग्राउंड ओर इज पुट इन टू अ बिग टँक कंटेनिंग ॲम्पल अमाऊंट ऑफ वॉटर. जे ओर आहे तर ते त्याला ग्राउंड केलं जातं आणि मग ते या ठिकाणी या टँकमध्ये ठेवलं जातं. ओके. सो सर्टन व्हेजिटेबल ऑइल, आणि त्या टँकमध्ये पाणी पण टाकलं जातं, आणि सर्टन व्हेजिटेबल ऑइल सच ॲज पाईन ऑइल, इकॅलिप्टस ऑइल इज ॲडेड इन दी वॉटर फॉर द फॉर्मेशन ऑफ फ्रोथ. आणि या ठिकाणी याच्यामध्ये काय टाकलेलं आहे, ओर टाकलेलं आहे, वॉटर टाकलेलं आहे, त्याचबरोबर याच्यामध्ये ऑइल पण टाकलं जातं. एकतर पाईन ऑइल किंवा इकॅलिप्टिस ऑइल टाकलं जातं. ओके. जेणेकरून फ्रोथ तयार व्हावं. फ्रोथ म्हणजे काय, फोमसारखं तयार व्हावं यासाठी. त्याच्यानंतर प्रेशराइज्ड एअर इज ब्लोन थ्रू द वॉटर. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथून एअर सप्लाय आहे. ओके. सो इथून एअर जी आहे तर ती खूप प्रेशरने खाली येते. म्हणजे याच्यामध्ये ऑलरेडी काय आहे, ऑइल आहे, अजून याच्यामध्ये वॉटर आहे, प्लस आता याच्यामध्ये येणार आहे ती म्हणजे एअर. ओके. म्हणजे या तिघांचं एक कॉम्बिनेशन ते तयार होतं आहे. सो देअर इज अन एजिटेटेड रोटेटिंग अराउंड इट्स ॲक्सिस इन द सेंटर ऑफ द फ्लोटेशन टँक. इथं जर तुम्ही पाहिलं तर एक एजिटेटर आहे, तो सारखा असं गोल गोल फिरत असतो. ओके. सो मग या ठिकाणी जो एजिटेटर आहे तर तो सारखा रोटेट होत असतो, सेंटरमध्ये आहे जो की फ्लोटेशन टँकच्या. सो द एजिटेटर इज यूज्ड ॲज पर रिक्वायरमेंट. आणि ज्याप्रमाणे आवश्यकता असेल, प्रत्येक मेटलसाठी वेगवेगळं असणार आहे. सो ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तो एजिटेटर असं फिरत राहणार आहे. ओके. सो बबल्स आर फॉर्म्ड ड्यू टू द ब्लोन एअर. आता या ठिकाणी खूप प्रेशराइज्ड एअर दिली जाणार आहे, त्याच्यामुळे बबल्स, आता प्रेशराइज्ड एअर असेल तेव्हा अर्थातच बबल्स तयार होतात. मग या ठिकाणी जेव्हा प्रेशराइज्ड एअर या टँकमध्ये येणार तेव्हा बबल्स तयार होणार आहेत. त्याचबरोबर वॉटर असणार आहे, त्याचबरोबर ते ऑइल पण असणार आहे. ओके. हे सगळे लोक आहेत आतमध्ये. सो ड्यू टू एजिटेशन अ फोम इज फॉर्म्ड फ्रॉम ऑइल, वॉटर अँड एअर बबल्स टुगेदर ड्यू टू द एजिटेटिंग. आणि एजिटेशनमुळे, सततच्या त्या फिरण्यामुळे, एजिटेट सतत फिरत राहणारे, रोटेट होत राहणारे, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जे बबल्स आहेत तर ते, त्याचबरोबर वॉटर आणि जे ऑइल आहे याच्यामुळे या ठिकाणी फोम तयार होणार आहे. फोम म्हणजे फेस तयार होणार आहे म्हणजे या पाण्यामध्ये, आणि तो फेस इतका लाईट वेट. आता तुम्हाला माहिती आहे घरामध्ये पण जेव्हा आपण निरमा वगैरे टाकतो एखाद्या बकेटमध्ये, तर तेव्हा ते पण फेस तयार झाल्यानंतर तो फेस कुठे येतो, वरती येतो. तर त्याच पद्धतीने या सगळ्या मिश्रणाचा फेस या ठिकाणी सतत ते एजिटेटरमुळे तयार होणार आहे आणि ते वरती सरफेसवरती येणार आहे. ओके. धिस फोम रायझेस टू द सरफेस ऑफ वॉटर अँड फ्लोट्स. आणि अर्थातच वर आल्यानंतर तो फ्लोट होणार आहे कारण तो खूप लाईट वेट असतो. सो दॅट इज वाय दिस मेथड इज कॉल्ड ॲज फ्रोथ फ्लोटेशन मेथड. आणि याच्यामुळे या मेथडला काय म्हणतात, फ्रोथ फ्लोटेशन मेथड असं म्हणतात. मग आता या ठिकाणी नेमका हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक जे पार्टिकल्स आहेत ते कसे सेपरेट केले जातात, तर आधीच आपण याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड ओर टाकले. आता जे हायड्रोफिलिक असतील म्हणजे जे की पाण्याचे फ्रेंड्स आहेत किंवा जे की वॉटर लवर आहेत तर ते कोणते आहेत, गँग पार्टिकल्स. सो ते खालीच राहणार. जे की पाण्याचे म्हणजेच हायड्रोफिलिक किंवा पाण्याचे लवर आहेत तर ते खालीच राहणार आणि ते इथून एक्झिट होणार. ओके. या ठिकाणी एक ओपनिंग तुम्हाला बघायला मिळते, इथून एक्झिट होणार. आणि जे की मेटल सल्फाईडचं आपण उदाहरण घेतलं होतं, जे की हायड्रोफोबिक आहेत म्हणजे वॉटर हेटर्स आहेत, तर ते इथून वरती येणार आणि या फोमसोबत ते वरती येणार. जेव्हा फोम वरती आला होता तर ते फोमसोबत वरती येणार आणि इथून ते बाहेर येणार. म्हणजे जसं की कॉन्सन्ट्रेटेड सल्फाईड ओर तुम्हाला या ठिकाणी बाहेर आलेलं पाहायला मिळते. म्हणजे एकतर ते जेव्हा हा फोम वरती येत असणार तेव्हा त्या फोमसोबत किंवा या सगळ्या मिश्रणासोबत ते वरती येणार आणि या ठिकाणी ते सेपरेट केले जाणार फ्रॉम द गँग. ओके. सो पार्टिकल्स ऑफ सर्टन सल्फाईड ओर फ्लोट विथ द फोम ऑन द वॉटर ॲज पर दे प्रिफरन्शियली गेट वेटेड बाय द ऑइल. ते आता ऑइलमुळे वेट झालेले आहेत, त्याचबरोबर त्याचा जो एक फोमसोबत ते जेव्हा वरती आलेले आहेत कारण ते कसे हायड्रोफोबिक आहेत, दे आर वॉटर हेटर, आणि त्याच्यामुळे ते कुठे येणार आहेत, वरती येणार आहेत फोमसोबत आणि मग त्यांना वरूनच सेपरेट केलं जाणार आहे जसं की आपण डायग्राममध्ये बघू शकतो. नेक्स्ट आहे फॉर एक्झाम्पल दिस मेथड इज यूज्ड फॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक ब्लेंड ZnS अँड कॉपर पायरेट दॅट इज CuFeS2. तर अशाच पद्धतीने अनेक कॉन्सन्ट्रेशन्स सेपरेट करण्यासाठी ही मेथड वापरली जाते. नेक्स्ट आहे लीचिंग मेथड. त्याआधी या ठिकाणी डू यू नो आहे ते पण आपण बघूया. सो वॉटर डज नॉट स्टिक टू कोलोकॅसिया लीव्ज.
सो सिमिलरली वॉटर डज नॉट स्टिक टू वॅक्स. तुम्हाला हे पण माहिती आहे की पाणी मेन जे असतं मेणबत्तीचं तर त्याला चिकटत नाही. सो ऑन द अदर हँड कॉमन सॉल्ट ऑर सोप स्टिक टू वॉटर, दॅट इज दे गेट वेटेड बाय वॉटर. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर कॉमन सॉल्ट किंवा घरामधला जो सोप असतो तर तो पाण्याला चिटकतो. म्हणजे वॅक्स पाण्याला चिटकत नाही, पण घरामधला सोप पाण्याला चिटकतो. म्हणजे जो सोप आहे तर तो हायड्रोफिलिक आहे आणि जे वॅक्स आहे तर ते हायड्रोफोबिक आहे. ओके, जस्ट एक्झाम्पल. नेक्स्ट आहे लिचिंग. सो द फर्स्ट स्टेप इन एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स ॲल्युमिनियम, गोल्ड अँड सिल्वर फ्रॉम देअर ओर्स इज द मेथड ऑफ लिचिंग. म्हणजे ॲल्युमिनियम, गोल्ड किंवा सिल्वर ह्यांना त्यांच्या ओर्सपासून सेपरेट करणं यासाठी लिचिंग मेथड वापरली जाते. सो इन दिस मेथड द ओर इज सोक्ड इन अ सर्टन सोल्युशन फॉर अ लाँग टाईम. मग नेमकी ही मेथड काय आहे तर या मेथडमध्ये जे ओर आहे, ओर म्हणजे जे मिनरल्स विथ इम्प्युरिटीज आहे तर ते सोक केलं जातं एका सर्टन सोल्युशनमध्ये. जो मेटल असेल त्याला सुटेबल जे पण सोल्युशन असेल त्याच्यामध्ये त्याला सोक केलं जातं फॉर अ लाँग टाईम. खूप जास्त वेळ त्याला सोक करून ठेवलं जातं. आणि द ओर डिझॉल्व्स इन द सोल्युशन ड्यू टू अ स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन. आणि ते जे काही सर्टन सोल्युशन आहे तर त्याच्यामध्ये तो ओर एका स्पेसिफिक टाईम लिमिटपर्यंत किंवा लाँग टाईमपर्यंत ठेवल्यानंतर जे ओर आहे तर ते डिझॉल्व्ह होतं त्या सोल्युशनमध्ये ड्यू टू सम केमिकल रिॲक्शन्स. आणि द गँग हवेवर डज नॉट रिॲक्ट अँड देअरफॉर डज नॉट डिझॉल्व्ह इन दॅट सोल्युशन. आणि जे गँग पार्टिकल्स आहेत जे की इम्प्युरिटीज आहेत तर त्याची काही रिॲक्शन होत नाही त्या लिक्विडसोबत किंवा त्या सोल्युशनसोबत आणि ते काही डिझॉल्व्ह होत नाहीत, म्हणजे ते तसेच राहतात. सो इट कॅन बी सेपरेटेड. आणि मग आता याच्यामध्ये हे सोल्युशन आहे, याच्यामध्ये जे ओर आहे तर ते डिझॉल्व्ह झाले आणि गँग पार्टिकल्स राहिलेले आहेत. सो आपण गँग पार्टिकल्स आणि लिक्विड अर्थातच सेपरेट करू शकतो. ओके, सो फॉर एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट द ॲल्युमिनियम ओर. बॉक्साईट काय आहे, ॲल्युमिनियम ओर आहे. इज डन बाय लिचिंग मेथड. म्हणजे या ठिकाणी काय केलं जात असणार आहे, बॉक्साईट एका सर्टन सोल्युशनमध्ये लाँग टाईम ठेवलं जाणार आहे आणि मग त्याच्यामध्ये बॉक्साईटमधले जे ओर आहेत म्हणजे बॉक्साईट जे आहे तर ते त्या सर्टन सोल्युशनमध्ये काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे. बट बॉक्साईटसोबत असणारे जे गँग पार्टिकल्स आहेत तर ते डिझॉल्व्ह नाही होणार आहेत. मग आपण ते गँग पार्टिकल्स आणि बॉक्साईट सेपरेट करून बॉक्साईटमधून ॲल्युमिनियम मिळवू शकतो. ओके, सो हिअर बॉक्साईट इज सोक्ड इन ॲक्वेशियस सोल्युशन ऑफ NaOH और ॲक्वेशियस Na2CO3. मग आता या ठिकाणी बॉक्साईटपासून जेव्हा आपल्याला ॲल्युमिनियम सेपरेट करायचं असतं तेव्हा आपण एकतर NaOHचं ॲक्वेशियस सोल्युशन वापरतो किंवा Na2CO3चं ॲक्वेशियस सोल्युशन वापरतो आणि विच डिझॉल्व्स द मेन इन्ग्रेडियंट ॲल्युमिना इन इट. आणि त्याच्या बॉक्साईट या ओरमध्ये जे मेन इन्ग्रेडियंट आहे दॅट इज ॲल्युमिना ते डिझॉल्व्ह होतं आणि जे गँग पार्टिकल्स आहेत तर ते सेपरेट होतात. ओके, सो अशा पद्धतीने लिचिंग मेथड वापरली जाते. सो इन दिस वे आत्तापर्यंत आपण सेपरेशन ऑफ ओर किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर कशा पद्धतीने केलं जातं ते पाहिलेलं आहे. सेपरेशन मेथड आपण ग्रॅव्हिटेशन पाहिलेलं आहे, त्याचबरोबर सेपरेशन बाय मॅग्नेटिक मेथड आपण पाहिले. त्याच्यानंतर फ्लोटेशन मेथड आपण पाहिलं आणि लिचिंग पाहिलं आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. ओके, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्समध्ये पण खूप सारे टाईप्स आहेत ते पण आपण पाहणार आहोत. त्यासाठी वेट करा नेक्स्ट व्हिडिओचा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि ॲज युजल तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ आवडला तर आपण लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करतो. सो चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.